जेवणाची लज्जत वाढवणारी आज आपण एक चटणी करतोय. ही आहे ओल्या खोबऱ्याची मस्त चटपटीत चटाकेदार चविष्ट चटणी. तर ही चटणी करण्यासाठी इथे मी 1 कप खरवडलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर. त्यानंतर घातलेत 2 हिरव्या मिरच्या आणि हा आहे आल्याचा तुकडा. आलं तुम्ही या चटणीमध्ये नक्की घाला, त्यानी चव खूप चांगली येते. थोडीशी साखर घातलेली आहे आणि हे आहे चवीनुसार मीठ. साखर आणि मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला अर्ध लिंबू त्यावर पिळायचंय. लिंबामुळे चटणी मस्त चटपटीत होते. लिंबू तुम्ही नक्की घाला. त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस मी ऑलरेडी घातलेले आहेत. छानपैकी ते वाटून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे तयार झाली ही ओल्या खोबऱ्याची मस्तपैकी हिरवीगार अशी चटणी. ही चटणी तुम्ही इडली, डोसा, घावन कशासोबतही एन्जॉय करू शकता. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब जरूर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.